नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. GCC TBC टायपिंग परीक्षा देत असताना आपल्याला एकूण 3 विभागामध्ये ही परीक्षा द्यावयाची असते. पहिल्या विभागामध्ये आपण ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात काम करत असतो, दुसऱ्या विभागामध्ये आपण प्रॅक्टिकल संदर्भात काम करत असतो आणि तिसऱ्या विभागामध्ये आपण स्पीड पॅसेजच्या संदर्भात काम करत असतो. मग ज्यावेळेस आपण विभाग क्रमांक 2 मध्ये येत असतो त्यावेळेस आपल्याला एकूण 3 प्रश्न पाहायला मिळतात. या 3 प्रश्नांमध्ये सर्वात पहिलाच प्रश्न असतो ईमेल रायटिंग, दुसरा असतो लेटर रायटिंग आणि तिसरा असतो स्टेटमेंट रायटिंग. मित्रांनो, यामध्ये जरी आपण कंबाईन पासिंग होणार असू तरी देखील आपल्याला ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट हे स्कोरिंग करणारे विषय आहेत, यांच्यावरती जास्त फोकस करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच आज आपण या प्रॅक्टिकलमधील प्रश्न क्रमांक 1 40 शब्द प्रति मिनिटसाठी ईमेल कोणत्या पद्धतीने सॉल्व केला पाहिजे आणि आउट ऑफ मार्क कसे मिळतील याच्या टेक्निक सांगितलेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. काहीही शंका असू द्या तुमची कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचा टायपिंग करणारा कोणी मित्र असेल त्याच्यासोबत नक्कीच शेअर करा. मित्रांनो, विभाग क्रमांक 2 जो की आपल्याला एकूण 58 मिनिटांसाठी आहे. खूप वेळ आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी. विभाग क्रमांक 2 साठी यामध्ये एकूण 3 प्रश्न पाहायला मिळत असतात. ईमेल रायटिंग, लेटर रायटिंग आणि स्टेटमेंट रायटिंग. यामध्ये आज आपण फक्त आणि फक्त ईमेलच्या संदर्भात काम करत आहोत. येणाऱ्या काही व्हिडिओमध्येच आपण लेटर रायटिंग आणि स्टेटमेंट रायटिंगच्या संदर्भात काम करणार आहोत. मित्रांनो, या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एकूण मार्क किती आहेत तर मार्क आहेत एकूण 5. वेळ आहे एकूण 5 मिनिटे. तुम्ही म्हणाल सर 30 शब्द प्रति मिनिट सारखाच हा प्रश्न आहे. मित्रांनो, वेळही तेवढा आहे आणि मार्कही तेवढे आहेत, मात्र प्रत्येक स्टेप ही वाढलेली आहे, काम वाढलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? कारण प्रत्येक स्टेपला मार्क आहे. प्रश्न कसा दिसणार आहे? लेफ्ट साईडला क्वेश्चन असणार आहे आणि राईट साईडला आन्सर टाईप करायचा आहे आणि शेवटी 2 फाईल अटॅचमेंट करायचे आहेत. आपल्याला 30 शब्द प्रति मिनिटसाठी एकच फाईल अटॅचमेंट आहे, मात्र 40 शब्द प्रति मिनिटसाठी 2 फाईल अटॅचमेंटच्या आहेत. मग नक्की कोणत्या स्टेपला किती मार्क आहेत? तर आपल्याला 30 शब्द प्रति मिनिटसाठी फक्त 5 स्टेप होत्या. इथे मात्र भरपूर स्टेप आहेत. तिथे प्रत्येक स्टेपला 1 मार्क होता, इथं मात्र प्रत्येक स्टेपला अर्धा किंवा 1 मार्क आहे. ज्याला पत्र पाठवायचं आहे ना त्याच्यासाठी अर्धा मार्क आहे. यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर तो अर्धा मार्क मिळणार नाही. यानंतर CC कार्बन कॉपी या टाईप करण्यासाठी आपल्याला अर्धा गुण आहे. एकही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तो अर्धा मार्क मिळणार नाही. यानंतर ब्लाइंड कार्बन कॉपी याच्यासाठी अर्धा मार्क आहे. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, एकही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तो मार्क मिळणार नाही. सब्जेक्ट लिहिण्यासाठी आपल्याला अर्धा मार्क आहे. एकूण इथपर्यंत 2 मार्क झाले आणि एवढं प्रॉपर टाईप केलं तर तुम्ही पास झाले, कारण आपल्याला ईमेलमध्ये पासिंग होण्यासाठी कमीत कमी 2 मार्कांची आवश्यकता आहे. आता पहा, बॉडी जी काही आहे ती पूर्ण बॉडी टाईप करण्यासाठी, मेसेज टाईप करण्यासाठी 1 मार्क आहे आणि चूक असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल तर मार्क मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. आणि यामध्ये 2 अटॅचमेंट आहेत आणि प्रत्येक अटॅचमेंटला अर्धा मार्क आहे. म्हणजे 2 अटॅचमेंट अटॅच केल्यानंतर आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. एक अटॅचमेंट चुकीची असेल तर अर्धा मार्क वाजा, दुसरी अटॅचमेंट चुकीची असेल तर अर्धा मार्क वाजा. म्हणजे प्रत्येक अटॅचमेंटला अर्धा मार्क आहे. आणि पूर्ण मार्क कशाला आहे मग सर? फक्त सेंड बटनवरती क्लिक करायला 1 मार्क आहे. मित्रांनो, लक्षात येते का? सेंड बटनवरती क्लिक करायला 1 मार्क. काय बोलायचं आता? सेंड बटनवरती क्लिक करायला विद्यार्थी विसरतात. मग आता हे सर्वच्या सर्व ठीक आहे, पण प्रॅक्टिकली कसं टाईप करायचं
हेच आपण आता पाहणार आहोत. हा प्रश्न प्रॉपर प्रॅक्टिकली पाहणार आहोत. नीट लक्ष देऊन पहा. मित्रांनो, आता आपण कम्प्युटर स्क्रीनला आलेलो आहोत आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय पूर्ण लेफ्ट साईडला आपला क्वेश्चन आहे आणि राईट साईडला आपल्याला आन्सर सॉल्व करायचा आहे. यामध्ये ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा आपण ID लिहून घेतोय. आता एवढं लक्षात ठेवा, आपण ID टाईप केल्यानंतर एकही स्पेस शिल्लक सोडायचा नाही किंवा एक्स्ट्राचा द्यायचा नाही. मी झूम करून दाखवतोय तुम्हाला. ज्यावेळेस आपण इथे .com नंतर टाईप करतो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सवय असते की एक्स्ट्रा स्पेस द्यायचा या पद्धतीनं. तर या पद्धतीने स्पेस द्यायचा नाहीये, स्पेस देऊ नका. यानंतर मी सब्जेक्ट टाईप करतोय. यानंतर CC, नंतर BCC, सर्व टाईप झाल्यानंतर आपण आता बॉडी टाईप करायला घेतलेली आहे. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, मेल ज्याला पाठवायचा आहे मेल 2 साठी अर्धा मार्क, सब्जेक्टसाठी अर्धा मार्क, CC साठी अर्धा मार्क आणि BCC या चारही स्टेपसाठी अर्धा अर्धा मार्क आहे. एकही स्पेलिंग मिस्टेक असेल तर आपल्याला मार्क मिळणार नाही. यानंतर बॉडी टाईप करायला घेतोय. बॉडी 1 मार्कासाठी आहे. आता पहा मित्रांनो, आपण सर्व गोष्टी टाईप करून घेतलेल्या आहेत. मेल 2, आता एकही कुठेही स्पेलिंग मिस्टेक ठेवू नका. स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमचे मार्क हे वजा होणार आहेत, जाणार आहेत. काहीही प्रॉब्लेम नाही, कारण आतापर्यंत सर्व काम झालेलं आहे. 2.5 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे आणि मी तुमच्याशी बोलत बोलत हे सर्व गोष्टी करतोय, त्याच्यामुळे कदाचित माझा जास्तीचा वेळ जातोय. तुमच्याकडे खूप सारा वेळ असणार आहे. एक एक अक्षर चेक करू शकता ना तुम्ही. आता कुठे काही प्रॉब्लेम असेल, आता बघा इथं माझं एक स्पेलिंग मिस्टेक आहे CC मध्ये, मी ते चेक केलं बरोबर. या पद्धतीने तुम्ही सर्वच्या सर्व काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चेक करू शकता. स्पेलिंग मिस्टेक असेल तर चेंज करू शकता. यानंतर अटॅचमेंटसाठी अर्धा अर्धा मार्क आहे. पहिली अटॅचमेंट सिलेक्ट करतोय. परीक्षेमध्ये एवढ्या अटॅचमेंटसाठी फाईल दिल्या जात नाहीत. या सॉफ्टवेअरमध्ये दिलेल्या आहेत, मात्र परीक्षेमध्ये जास्तीत जास्त 3 किंवा 4 अटॅचमेंटच्या फाईल असतात, एवढ्या नसतात. कन्फ्यूज होण्याला एवढ्या दिल्या जात नाहीत. मित्रांनो, या पद्धतीने आपलं सर्व काम झालेलं आहे. आतापर्यंत आपण 4 मार्काचं काम केलंय. अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क, एकूण 4 मार्कांचं काम झालं. इथपर्यंत 2 मार्कांचं काम झालं. इथे आपलं 1 मार्काचं काम झालं, अर्धा आणि अर्धा, एकूण 4 मार्कांचं काम झालेलं आहे. यानंतर फक्त सेंड बटनवरती क्लिक करायला 1 मार्क आहे. मित्रांनो, हा प्रश्न ॲटो सबमिट होणार आहे. तुम्हाला स्वतःहून सबमिट करायचा नाही. मात्र ॲटो सबमिट आणि सेंड मधला फरक समजून घ्या. खूप सारे विद्यार्थी ॲटो सबमिट आहे म्हणून सेंड बटनवरती क्लिक करत नाहीत. सेंड बटनवरती क्लिक करा, सबमिट होणार तो प्रश्न ॲटोमॅटिकली, पण सेंड बटनवरती क्लिक करावंच लागणार आहे. सो मी सेंड बटनवरती क्लिक करतोय. एवढं लक्षात ठेवा, सेंड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ईमेलमध्ये, या प्रश्नामध्ये काहीही चेंजेस करू शकत नाही. सेंड बटनवरती क्लिक करण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट चेक करून घ्या. प्रत्येक गोष्ट, भरपूर वेळ आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. सर्वात शेवटी मी सेंडवरती क्लिक केलं. या पद्धतीचा जोपर्यंत मेसेज येत नाही तोपर्यंत तुमचा प्रश्न सबमिट व्हायला तयार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि सर्वात शेवटी मी आता सबमिट करतोय. आपण पाहूया मार्क किती मिळाले. तर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळाले आहेत, कारण कुठेही काहीही मिस्टेक नव्हती. मित्रांनो, तुम्हाला ईमेलमध्ये किती मार्क मिळतात, आउट ऑफ मार्क मिळतात का, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.
सध्या तरी आपण इथेच थांबूयात. लवकरच भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये.